विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण आज राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्या अनुषंगानं काही PYQ बेस आणि संभाव्य प्रश्न असं आपण डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न, ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर आणि 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील? विद्यार्थी मित्रांनो, इथं सॉल्व करत असताना आपल्याला मोठ्या चाकाचा व्यास दिला आहे, म्हणजे त्यानं एका फेरीत कापलेलं अंतर बरोबर 2πr. लहान चाकाचा व्यास दिला आहे, त्यावरून त्रिज्या घ्यायची आणि त्यानं कापलेलं अंतर 2πr काढायचं आणि हे काढून सॉल्व करायचं. असं न करता आपल्याला येथे फ्रॅक्शन रूलचा वापर करायचा आहे. आता फ्रॅक्शन रूलचा वापर करताना पहा, आपल्याला मोठ्या चाकाचे फेरे दिलेत, मोठ्या चाकाचे 21 फेरे आहेत. आता मोठ्या चाकाचे जर 21 फेरे असतील तर लहान चाकाचे फेरे हे मोठ्यापेक्षा निश्चितच जास्त होणार. म्हणून आपल्याला 21 मल्टिप्लाइड बाय जास्त होतील. किती होतील? तर यापासूनचा जो फ्रॅक्शन बनेल 50/35 या फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करायचं. म्हणूनच या पद्धतीला फ्रॅक्शन रूल मेथड असं म्हणतात. मग इथं हा 50 आणि खाली 35. आता 7 भाग जाईल, 7 × 21, 7 × 35, पुन्हा 5 भाग जाईल, 5 × 10 50, 3 × 10 बरोबर 30 फेरे पूर्ण होतील. आता पहा, याच पद्धतीवर याच प्रकारे आपण सेट केलेला क्वेश्चन बघूयात. 80 सेंटीमीटर व्यासाची एक मोठी पुली 20 सेंटीमीटर व्यासाच्या एका लहान पुलीला पट्ट्याने बेल्टने जोडली आहे. जर जी मोठी पुली आहे 5 वेळा फिरली तर लहान पुली ही किती वेळा फिरेल? म्हणजे मोठी ही 5 वेळा फिरली तर लहानाची संख्या ही ऑब्वियसली 5 पेक्षा जास्त होणार आहे. म्हणून याला ॲरो आपण अपवर्ड करणार. आता पहा, फ्रॅक्शन रूल वापरायचा कसा? तर हा ॲरोवर डिपेंड करायचा. जास्त फेरे जास्त होणार म्हणजे अपवर्ड गेला रूल. आता इथं 2 किमती आहेत, 80 आणि 20. ॲरो जर वर चालला, मोठा अंक हा वर म्हणजे न्यूमरेटर प्लेसला ठेवायचा. ॲरो डाऊन चालला, मोठा अंक डिनॉमिनेटर प्लेसला म्हणजे खाली ठेवायचा. आता इथे ॲरो अपवर्ड आहे, मोठा अंक आहे 80. 80ला आपण वर ठेवलं, लहान अंक 20, 20 भागणार. 20 चोक 80, 5 × 4, 5 चोक 20. लहान पुली ही 20 वेळा रिव्होल्यूशन्स घेईल. सेकंड क्वेश्चन, शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? आता पूर्वीची लोकसंख्या आपल्याला माहीत नाही म्हणून आपण ती x मानू. आता पहा, दरवर्षी ती 5% वाढते. इथं आपल्याला बेस सिस्टीमचा वापर करायचा आहे. बेस सिस्टीम याचा अर्थ माझा बेस हा दरवर्षी 100 राहणार. आता 100ची 5% वाढून ती झाली 105. ही झाली एका वर्षाची. आपल्याला 3 वर्षाची विचारलेली आहे. म्हणून दुसऱ्या वर्षाची ही लोकसंख्या ही छेद 100 आणि वर 105 105, पुन्हा 105 आणि पुन्हा 100 आणि 3 वर्षानंतर ती किती होईल? तर ती होईल 9261 म्हणजेच आजची लोकसंख्या. आता इथं आपल्याला 5 भाग जाईल, 5 × 2 = 10, 5 × 2 = 10, 5 × 1 = 5, 21/20 म्हणजे इथंही तेच येणार आणि इथेही तेच येणार. आता यासाठी 21 × 21 × 21 विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला 25 पर्यंतचे घन देखील आपण पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. x आपल्याला माहिती आहे 21चा घन होतोय 9261. म्हणजे हे घनपाठ असतील तर हा कॅल्क्युलेशनचा वेळ एक्झाममध्ये वाचला जातोय. आणि 20चा घन 8000 बरोबर 9261. आता इकडं भाग
भागाकारात इकडं काय होतं, उलटून गुणाकार होतो, म्हणजेच x बरोबर 9261 गुणिले 8000 भागिले 9261 हे कॅन्सल होईल आणि x बरोबर 8000 हे उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, हे गणित आपण लॉजिकली 5 सेकंदात सॉल्व करू शकतो विदाऊट सॉल्विंग. होय, कसं पहा, लोकसंख्या ही अशी असते की जी कधीही पॉईंटमध्ये वाढणार नाही, तर ती नेहमी इंटेजरमध्ये पूर्णांकातच वाढेल, बरोबर. आता जर मला 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या म्हटलं तर ती घनाच्या पटीत असली पाहिजे, क्यूबच्या मल्टिपलमध्ये असली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता इथे क्यूबचा मल्टिपल एक संख्या होती 8000, जो कोणाचा क्यूब आहे, 20चा क्यूब आहे. यासाठी मला 25 पर्यंत तरी मिनिमम क्यूब हे पाठ असले पाहिजेत. जर मला 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या विचारली तर होय, बरोबर, ती स्क्वेअरच्या मल्टिपलमध्ये असली पाहिजे, वर्गसंख्येच्या पटीत असली पाहिजे. 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या वर्गसंख्येच्या पटीत, 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या घनाच्या पटीत असली पाहिजे, क्यूबच्या पटीत असली पाहिजे. आता इथं मला 3 वर्षापूर्वी किती होती, 3 वर्षापूर्वी म्हणजे मला ऑप्शन हा माझा घन पाहिजे होता. हा घन नाही आहे, हा नाही आहे, हा नाही आहे, हाच घन आहे. 8000ला टिक करून आपण पुढं जाऊ शकलो असतो, कारण घनाच्या पटीत एकच संख्या ऑप्शन होता, तो म्हणजे 8000. आता याचा फायदा आता आपल्याला इथं कसा होतो बघा, या कन्सेप्टचा फायदा. एका शहराची लोकसंख्या 6760 आहे, ती दरवर्षी 4% वाढते. पुन्हा काय होतंय, 2 वर्षापूर्वी किती होती, वर्षाची संख्या 2 आहे, म्हणजे इथं उत्तर माझंही वर्गसंख्येच्या पटीत असली पाहिजे. आणि वर्गसंख्येच्या पटीत जर आपण जस्ट ऑब्झर्व केलं असतं तर इथं एक संख्या दिसते मला 6250 625, जो की 25चा वर्ग आहे, म्हणजे इथं डायरेक्टली याला मी टिक करून पुढे जाऊ शकलो असतो. आता आपण त्याला सॉल्व करून बघूयात. 2 वर्षापूर्वी ती लोकसंख्या x होती, ती दरवर्षी 4% वाढतीये, म्हणजेच याचा अर्थ 100 असेल तर ती 104 होतीये. आणि दुसऱ्याही वर्षी असंच होतंय, 100 असेल तर ती पुन्हा 104 होती आणि ती आज होते 6760. 4 न भाग जाईल, 4 2 8, 4 सक 24, 25 चोक 100, 26/25. इथंही तेच येणार, 26/25. म्हणजेच x इंटू, आता पहा, 26 गुणिले 26 676, 25 गुणिले 25 625 बरोबर 6760. म्हणजेच इथं आपल्याला x ची व्हॅल्यू भेटून जाईल 6760 इंटू 625 डिवायडेड बाय 676. 676 न भाग जाईल, 10 गुणिले 625 6250 हे उत्तर आपल्याला भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. 3 4 7 8 9 या अंकाच्या सहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकाची पुनरावृत्ती म्हणजे रिपीटेशन न करता 2 अंकी संख्या किती बनवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी हे राज्यसेवा पूर्वचा विचार करताना फार इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. याच्यावर आपल्याला सातत्यानं आयोग हा प्रश्न विचारत चाललेला आहे. जर येणाऱ्या परीक्षेमध्ये आयोगानं UPSC पॅटर्न अवलंबला तर मग मात्र नंबर सिस्टीम, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी या घटकांना अत्यंत महत्त्व प्राप्त होणार आहे. आता पहा, आपल्याला अंकाची पुनरावृत्ती करायची नाही, रिपीटेशन करायचं नाही आहे आणि 2 डिजिट 2 अंकी संख्या बनवायची आहेत. आता सिंपल जस्ट नॉर्मल वेनं आपण विचार केला असता परम्युटेशन कॉम्बिनेशन बाजूला ठेवून आपण समजू की एखाद्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन माहीत नाही. तो काय करेल बघा, 3 पासूनचे बनणारे अंक 34 बनवेल, 37 बनवेल, 38 बनवेल आणि 39 बनवेल. म्हणजे 3 पासून 4 अंक तयार झाले. एखाद्याला 4 पासून सुरुवात करायची आहे, तो काय करेल, 43 करेल, 47 करेल, 48 करेल, 49 करेल. म्हणजे एका अंकापासून सुरुवात करून 4 नंबर तयार होतात. असे अंक किती आहेत, 1 2 3 4 5. 5 गुणिले 4 5 चोक 20, अशा 20 संख्या तयार होतील. आता यालाच परम्युटेशन कॉम्बिनेशनचा वापर केला तर आपण काय करू शकतो की किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत, 5 ऑप्शन्स अवेलेबल आहेत.
1 2 3 4 5. आता 5 मधून आपल्याला परम्युटेशन करायचं आहे. परम्युटेशन म्हणजे काय? सिलेक्शन अँड अरेंजमेंट म्हणजे परम्युटेशन, आणि कॉम्बिनेशनमध्ये जस्ट सिलेक्शन इज अ कॉम्बिनेशन. आता इथं मी संख्येच्या अंकाची निवड करतोय आणि त्यांचा स्थान बदल करतोय, हे गणित परम्युटेशनचं आहे. आता 5p2 कारण का मला 2 अंकी पाहिजे म्हणून p2, 3 अंकी पाहिजे असतं तर 5p3 केलं असतं. आता 5p2ला विदाऊट फॉर्म्युला कसं सॉल्व करायचं बघा, तर 5 फॅक्टोरियल मधल्या पहिल्या 2 पदाचा गुणाकार करायचा, म्हणजेच 5 गुणिले 4 5 20. याला आणखीन एका पद्धतीने सॉल्व करता येईल. आपल्याला 2 अंकी पाहिजे, 2 अंकी म्हणजेच दशक ज्याला आपण टेन्स म्हणतो, आणि एकक म्हणजेच वन्स किंवा युनिट. आता टोटल नंबर्स इथं संख्या किती आहेत पाहायचं. टोटल नंबर किती आहेत संख्येचे, नंबर ऑफ नंबर्स पाहायचे. 1 2 3 4 5 आहेत. ते 5 लिहायचं आणि एक एक कमी करत जायचं. 5 मधून 1 कमी करायचा 4, अजून स्थान असतं 1 कमी, यांचा गुणाकार 5 20. आता यावर आधारित हा प्रश्न पाहूयात. 1 8 9 6 7 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी किती संख्या तयार करता येतील. 4 अंकी संख्या म्हणजे आपल्याला जे त्याचे प्लेस आहेत 1000 प्लेस, ज्याला आपण 1000 म्हणतो. त्यानंतर शतकाचं स्थान आहे ज्याला आपण 100 प्लेस म्हणतो. त्यानंतर दशकाचं स्थान आहे ज्याला आपण टेन्स प्लेस म्हणतो, आणि एककाचं स्थान आहे वन्स किंवा युनिट प्लेस म्हणतो. आता इथं ऑप्शन्स किती अवेलेबल आहेत बघणार आपण. किती पर्याय अवेलेबल आहेत माझ्याकडं. 1 2 3 4 5 5 पर्याय अवेलेबल आहेत. इथं मी पर्यायाची संख्या लिहिणार 5. आता यातून एक एक कमी करत जाणार. आपल्याला ट्रिक माहिती आहे. 5 मधून 1 कमी केला 4, मधून 1 कमी केला 3, मधून 1 कमी 2, आणि यांचा गुणाकार करणार. 5 20, 20 गुणिले 6 20 संग 20 120 संख्या तयार होतील. क्वेश्चन नंबर 4. 1 किलोमीटरच्या शर्यतीत आयेशाने दयावर 50 मीटरनी किंवा 10 सेकंदांनी मात केली. शर्यत पूर्ण करायला आयेशाने घेतलेला वेळ दाखवणारा पर्याय निवडा. आता इथे 50 मीटर आणि 10 सेकंद, त्याचा स्पीड काढा, मीटर पर सेकंदमध्ये करा, किलोमीटर पर अवरमध्ये काढा, पुन्हा टाईम काढा. असं काहीही न करता, होय काहीही न करता रेशो मेथडचा वापर करायचा. आता ही रेशो मेथड किती इफेक्टिव्ह आहे तर ती पहा. आता आपल्याला एक गोष्ट कन्सेप्ट माहिती आहे की जेव्हा टाईम इक्वल असतो, जेव्हा वेळ समान असतो, तेव्हा स्पीडचा आणि डिस्टन्सचा, वेगाचं आणि अंतराचं गुणोत्तर हे सारखं असतं. या बेसिक कॉन्सेप्टवर आपल्याला हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते पाहूयात. आता पहा, आयेशा आणि दया शर्यत होती 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. म्हणजे जेव्हा आयेशानं 1000 मीटर अंतर क्रॉस केलं, ओलांडलं, तेव्हा दया ही 50 मीटरनं मागं होती. म्हणजे दयाचं अंतर हे 950 होतं. म्हणजेच 100ला 95 हा त्यांच्या स्पीडचा म्हणजेच वेगाचा रेशो होता. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स सेम असेल, अंतर सेम असेल तर स्पीड आणि टाईम हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात, व्यस्तानुपाती असतात. जर स्पीडचा रेशो 100:95 असेल तर टाईमचा रेशो हा 95:100 असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, जर यानं 95 सेकंद घेतला तर हा 100 सेकंद घेईल. म्हणजे इथं 5 सेकंदाचा फरक पडतोय. पण गणितामध्ये 10 सेकंदांनी मात केली असं म्हटलंय, म्हणजे हा गॅप मला दुप्पट करावा लागेल. हा जर गॅप डबल करायचा झाला असेल तर टाईम पण मला डबल करावा लागेल. म्हणजेच दयाला ते कापायला 200 सेकंद लागले असते, तर आयेशाला मात्र 2 गुणिले 95 म्हणजेच आयेशानं 190 सेकंद वेळ घेतला असता आणि दयाने 200 सेकंद घेतला असता. आपल्याला गणितामध्ये आयेशाने घेतलेला वेळ निवडा, म्हणून आयेशाने घेतलेला वेळ हा 190 सेकंद आहे. रेशो मेथड हे एक्झाममध्ये फार इफेक्टिव्ह आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं रेशो मेथडवर कमांड मिळवणं आपल्याला गरजेचं आहे.
त्याच पॅटर्नवरती हा प्रश्न बघूयात. एका 800 मीटरच्या शर्यतीत राहुलने अमोलला 40 मीटरनी किंवा 8 सेकंदांनी हरवलं. याचा अर्थ काय झाला? राहुल आणि अमोल 800 मीटरची शर्यत होती, म्हणजे राहुलनं 800 मीटर जर डिस्टन्स गेला असेल तर अमोल 40 मीटर कमी गेला. 40 मीटर कमी गेला म्हणजे 760 मीटर गेला. हा रेशो आपला स्पीडचा आहे, वेगाचा आहे. जर स्पीडचा रेशो 80ला 76 असेल तर टाईम म्हणजेच वेळेचा रेशो हा 76ला 80 असा येईल. म्हणजेच इथं 4 सेकंदानं काय होतोय? फरक पडतोय 4 सेकंदाचा. पण गणितामध्ये 8 सेकंदांनी हरवलं असं आहे, म्हणजे हा फरक मला डबल करावा लागेल. जर फरक डबल करावा लागत असेल तर आपल्याला यांचा हे रेशो देखील डबल करावा लागेल. म्हणजेच यालाही 2 न मल्टिप्लाय आणि यालाही 3 न मल्टिप्लाय, 2 न मल्टिप्लाय. आता फरक जर इथं 12 असता तर इथं 3 इथं 3 आलं असतं. आता म्हणजेच अमोलला वेळ लागला असता 160 आणि याला लागला असता 152 सेकंद. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2, 152. क्वेश्चन 5. टाइम अँड वर्क या घटकावर आयोग आपल्याला सातत्यानं क्वेश्चन विचारत आहे. टाइम अँड वर्क, पाईप अँड सिस्टम, चेन रूल हे आयोगाचे फिक्स टॉपिक आहेत. पार्टनरशिप हा त्यातलाच एक टॉपिक आहे. पार्टनरशिपवरती हमखास क्वेश्चन असतो. आता पहा, ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसात पूर्ण करतात. आता ते काम आपण किती मानणार? तर ए आणि बी, ए हा 15 आणि बी 10, एकूण काम 10 आणि 15च्या पटीतील कोणतीही संख्या, म्हणजेच त्यांचा लसाबी घेतला चालेल किंवा कोणतीही संख्या घेतली तरी चालेल, पण त्या संख्येनं 15नं आणि 10नं भाग गेला पाहिजे, एवढी मात्र काळजी घ्यायची आहे. आता 15 आणि 10नं भाग जाणारी संख्या आपण 30. आपण समजूयात की 30 टेबल हे काम करायचं आहे. किती टेबल? 30 टेबल बनवायचे आहेत. आता ए हा 15 दिवसामध्ये 30 टेबल बनवतो, तर बी हा 10 दिवसामध्ये 30 टेबल बनवतो. याचा अर्थ काय? तर ए रोज, डेली, ए हा रोज किती टेबल बनवतो? रोज 2 टेबल बनवतो, 15 दुनी 30. आणि बी हा रोज 3 टेबल तयार करतो, 10 त्रिक 30. हे डेली वर्क म्हणजे इफिशियन्सी असते. आता काय झालंय? दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. आता एकत्र काम जर करायला लागले दोघं जण, तर एका दिवसात किती काम होईल पहा. याचे 2 टेबल, याचे 3 टेबल, 2 आणि 3 5 टेबल हे दोघं मिळून एका दिवसात करतील. परंतु काय झालंय? 2 दिवसानंतर बीला काम सोडावे लागले. याचा अर्थ 2 दिवस ए आणि बी हे दोघांनी काम केलंय, म्हणजे 2 दिवसामध्ये ए आणि बीनी मिळून किती काम केलं? एका दिवसाचं काम 5 होतं. 2 दिवसाचं काम 5 गुणिले 2 बरोबर 10. 10 टेबल हे 2 दिवसात तयार झाले. परंतु काय झाले? बीला काम सोडावं लागलं, पण एकूण काम तर 30 टेबल करायचे होते. त्यातले 10 टेबल झाले, म्हणजे 30 वजा 10 बरोबर 20 टेबल काम बाकी आहे. आता उरलेलं हे काम एनं पूर्ण केलं, पण आता एची इफिशियन्सी किती आहे? म्हणजे एचं रोजचं काम करण्याचा स्पीड किती आहे? तर ए रोज किती काम करतो? 2 टेबल काम करतो, तो त्याची इफिशियन्सी आहे. मग रोज 2 टेबल या हिशोबानं 20 टेबल पूर्ण करण्यासाठी एला किती दिवस लागतील हे विचारलंय. मग आपण बघूयात. 20 आणि रोज 2 टेबल या स्पीडनं हे काम 10 दिवसात पूर्ण होईल. ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि बी ते काम 18 दिवसात पूर्ण करतो. 12 आणि 18, 12 आणि 18च्या पटीतली संख्या 36. एचं काम रोजचं 12 त्रिक 36, बीचं रोजचं काम 18 दुनी 36. ते दोघे मिळून 2 दिवस काम करतात. एका दिवसाचं काम 3 आणि 2 5, 2 दिवसाचं काम 2 गुणिले 5 बरोबर 10 काम झालं. आता काय झालंय? नंतर ए निघून गेला, ए हा निघून गेला, म्हणजे उरलेलं काम 36 वजा 10
बरोबर 26 काम हे कुणाला करायचं आहे, तर 26 काम बी करणार आहे. 26 काम बी करणार आहे, पण बीची इफिशियन्सी माहिती आहे. बी रोज 2च काम करतो, पण अशा स्पीडनं रोज 2 या स्पीडनं 26 काम करण्यासाठी लागणारे दिवस बीचे हे किती असतील, 13 डेज 13 दिवस असतील. क्वेश्चन 6 टाइम स्पीड डिस्टन्स यामध्ये ट्रेनवरती क्वेश्चन आपल्याला विचारले जात आहेत. ट्रेन यम मेरठवरून सकाळी 5 वाजता सुटते आणि दिल्लीला सकाळी 9 वाजता पोहोचते. आता पहा, मेरठ आपण यम घेऊयात, दिल्ली डी. आता 5ला निघालेली ट्रेन 9ला जाते, म्हणजे ही ट्रेन 4 तास घेते. आणि पुन्हा काय होत आहे, आणि दुसरी ट्रेन यन ही दिल्लीवरून सकाळी 7ला सुटते आणि मेरठला सकाळी 10:30ला येते. म्हणजेच ही ट्रेन साधारणतः 3.5 तास वेळ घेते. 7 ते 8, 9, 10 3 तास आणि वरचा अर्धा तास 3.5. तर दोन्ही ट्रेनची एकमेकास क्रॉस होण्याची वेळ कोणती? बेसिक कन्सेप्ट माहिती आपल्याला, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाईम. आता जर डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाईम असेल तर याचा अर्थ काय असतो, हा फॉर्म्युला काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघा. डिस्टन्स हे डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्पीड ॲज वेल ॲज टाईमला. म्हणजेच अंतर हे समानुपाती असतं वेगाला आणि वेळेला. म्हणजेच याचाच अर्थ काय, याचा उपयोग गणितात कसा होतो, जेव्हा मला एखादं अंतर दिलेलं नसतं तेव्हा ते अंतर मी हा स्पीड किंवा टाईम, वेग किंवा वेळ यांच्या पटीत घेऊ शकतो, यांचा LCM किंवा लसावी घेऊ शकतो, हा त्याचा अर्थ झाला. म्हणजेच मी म्हणू शकतो की अंतर 4 आणि 3.5 यांच्या पटीतील संख्या म्हणजे ती किती आहे, 28. आता हे तोंडी कसं करायचं, तर 3.5ला डबल केलं 7, 7 आणि 4 7 चोक 28. म्हणजे मेरठ आणि दिल्ली यांच्यामधलं अंतर आपण 28 किलोमीटर मानू, ॲज्युम करू. आता हे 28 किलोमीटर अंतर 4 तासात ही गाडी जाते, म्हणजे हिचा स्पीड हा 7 किलोमीटर पर आवर आहे. 7 चोक 28, 28 भागिले 4. आणि हीच गाडी दिल्लीहून निघालेली गाडी 28 किलोमीटर अंतर 3.5 तासात कव्हर करते, म्हणजे 28 भागिले 3.5 हे आलं 8 किलोमीटर पर आवर. आता पहा, इथं आपल्याला सापेक्ष वेग ज्याला आपण रिलेटिव्ह स्पीड म्हणतो तो अप्लाय होईल, पण रिलेटिव्ह स्पीड अप्लाय करताना महत्त्वाची एक कंडिशन असते, ती कधी विसरायची नाही, तर ती म्हणजे माझा टाईम सेम पाहिजे. इथं माझा टाईम सेम नाही आहे, कारण एक गाडी 5 वाजता निघाली तर दुसरी गाडी ही सकाळी 7 वाजता निघाली. जोपर्यंत माझा समान टाईम येत नाही तोपर्यंत मी रिलेटिव्ह स्पीड सापेक्ष वेग कधीही अप्लाय करणार नाही. मग मला टाईम 7चा करण्यासाठी एक गाडी ही 2 तास रन व्हावी लागेल. म्हणजे मेरठहून सुटलेली गाडी जेव्हा 2 तास रन झाली, म्हणजे ह्या 2 तासात या गाडीनं कापलेलं अंतर 2 गुणिले 7 बरोबर 14 किलोमीटर. आता ही गाडी जेव्हा या स्पॉटला आली, समजू ह्या स्पॉटचं नाव ए घेऊयात, ए या ठिकाणी आली तेव्हा 7 वाजले आणि त्याच वेळेस दिल्लीहून निघालेली गाडी देखील 7 वाजता निघाली. टाईम सेम झाला. आता मी रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग ही कन्सेप्ट मला अप्लाय करता येईल. मग आता काय होईल, यांच्यातलं डिस्टन्स मात्र 28 राहिलं नाही. 28 वजा 14 डिस्टन्स 14 आलं. आता एक गाडी इकडून 7च्या स्पीडनं जाते, एक 8च्या स्पीडनं जाते आहे. मग मला वेळ बरोबर अंतर भागिले वेग, वेग म्हणजे कुठला असणार, रिलेटिव्ह स्पीड असणार. इथं डिस्टन्स टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, पण स्पीड हा रिलेटिव्ह स्पीड पाहिजे. सापेक्ष वेग अंतर आहे 14 आणि सापेक्ष वेग 2 वेगाची बेरीज 7 अधिक 15 हे होईल माझं अवर्स तास. आता तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करण्यासाठी मला त्याला 60नं मल्टिप्लाय करावं लागेल. गुणिले 60, 15 चोक 60, 14 चोक 56 मिनिटांनी भेट होईल. पण त्यांची 56 मिनिटानंतरची भेट किती नंतर आहे, 7 नंतर होते, कारण आपण इथंच याचसाठी टाईम इक्वल करावा लागतो. 7 नंतर 56 मिनिटांनी, 7 वाजून 56 मिनिटांनी त्यांची भेट होईल.
त्याच कन्सेप्टवरती बेस असलेला क्वेश्चन बघूयात आपण. एक ट्रेन नागपूरहून सकाळी 5:30 वाजता सुटते आणि 9:30 वाजता भुसावळला पोचते. म्हणजे ही ट्रेन 5:30 ते 9:30 4 तास रन झाली. पुन्हा दुसरी ट्रेन भुसावळवरून 6:30 वाजता सुटते आणि 10:30 वाजता नागपूरला पोचते. म्हणजे ही देखील ट्रेन 4 तास रन झाली. याचा अर्थ ह्या दोन ट्रेनचा वेग हा सारखाच आहे. मग आता दोन्ही ट्रेननी 4-4 तास घेतलेत. म्हणजे नागपूर ते भुसावळ हे अंतर आपण 4च्या पटीत कुठलेही घेऊयात. समजू 4च्या पटीत आपण अंतर घेतलं, नागपूर ते भुसावळ हे अंतर घेतलं 16 किलोमीटर. पण मला काय पाहिजे, टाईम इक्वल पाहिजे. टाईम इक्वल असेपर्यंत मी रिलेटिव्ह स्पीड सापेक्ष वेग ही कन्सेप्ट वापरू शकत नाही. आता ही टाईम आहे 5:30 वाजता सुटलेली ट्रेन आणि दुसरी 6:30 वाजता सुटलेली ट्रेन. टाईम इक्वल करण्यासाठी मला पहिली ट्रेन 1 तास ही रन करावी लागेल. म्हणजेच ह्या नागपूरहून सुटलेली गाडी 1 तासात किती रन होईल, 4 × 1 बरोबर 4 किलोमीटर 1 तासात रन झाली. कारण 4 तासात 16 जाते. हिचा स्पीड 4×4 = 16. आता मात्र अंतर हे 16 किलोमीटर न राहता अंतर 12 किलोमीटर झालं आणि सापेक्ष वेग या गाडीचा वेग 4 आहे आणि याही गाडीचा वेग 4 आहे. वेग समान आहे. म्हणजेच 4 आणि 4 8. म्हणजेच लागणारा जो टाईम आहे = डिस्टन्स अपॉन स्पीड. पण स्पीड हा रिलेटिव्ह स्पीड सापेक्ष वेग असणार. डिस्टन्स होतं 12/8. 4 2 8, 4 3 12. म्हणजेच 1.5 तास 1.5 आवर्स हा वेळ लागणार आहे. हा 1.5 तास वेळ हा 6:30 नंतर 1.5 तास, 6:30 नंतर अर्धा तास झाला 7 आणि पुन्हा 1 तास 8. म्हणजेच सकाळी 8 वाजता त्या दोन ट्रेनची एकमेकांना भेट होईल, एकमेकांना ओलांडतील. क्वेश्चन नंबर 7, पार्टनरशिप. याच्यावर हमखास एक क्वेश्चन असतो. एक रक्कम ABCD मध्ये अनुक्रमे 50, 2, 4, 3 या प्रमाणात विभागायची आहे. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर Bचा वाटा किती. येथे काहीही करायचं नाही, जस्ट वजाबाकी करायची. कुणाला कुणापेक्षा जास्त भेटलेत पहा, C ला D पेक्षा. आता ABCD याच्यामध्ये C ला D पेक्षा 4 3 होतं. याला 4 भाग भेटले, याला 3 भाग भेटले. म्हणजे एकच भाग जास्त भेटलाय. हा इथं भेटलेला एक भाग म्हणजे प्रत्यक्षात किती रुपये आहेत, 1000 रुपये आहेत. एक भाग म्हणजे 1000 रुपये. बीचा वाटा 2 भाग होता, 2 भाग म्हणजे 2000 रुपये. सिंपल. एक रक्कम XYZ यांच्यामध्ये 4, 6, 9 या प्रमाणात वाटली. म्हणजे X ला 4 भाग, Y ला 6 भाग आणि Z ला 9 भाग. आता पुन्हा काय झालंय, जर Z ला Y पेक्षा 3000 रुपये जास्त भेटलेत. आता पहा, Z ला Y पेक्षा 3000 रुपये जास्त भेटलेत. पण इथं पाहिलं तर इथं 9 आणि 6, 9 आणि 6 आहे म्हणजे इथं 3च भाग जास्त भेटलेत. म्हणजेच हे 3 भाग म्हणजेच प्रत्यक्षामध्ये 3000 रुपये आहेत. जर 3 भाग बरोबर 3000 असतील, एका भागाची किंमत 1000 येईल. म्हणजेच एक भाग बरोबर 1000 रुपये आले. आपल्याला Xची किंमत विचारलेली आहे. X ला 4 भाग वाटा भेटलेला आहे. एका भागाची जर 1000 असेल तर 4 भाग म्हणजेच 4000 रुपये ही Xची किंमत असणार आहे त्याला भेटलेली. क्वेश्चन नंबर 8, एका मुद्दल रकमेवर 10% पर ॲनम 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 945 रुपये होते तर मुद्दलाची रक्कम किती असेल. चक्रवाढ व्याज हे फार लवकर सुटतं सरळ व्याजपेक्षा. होय, बरोबर आहे. चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजपेक्षा लवकर सुटतं जर मला त्याची ट्रिक माहीत असेल तर. आता 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढण्याची ट्रिक पहा. त्याचे मला नंबर्स पाठ करून ठेवायचे आहेत, फॅक्टर्स पाठ करून ठेवायचे आहेत. तर 2 वर्षाचे फॅक्टर आले आपले 2 आणि 1. 2 आणि 1 हे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याजाचे फॅक्टर आहेत. आणि हे फॅक्टर आपल्याला कोणापासून मिळतात
तर आपण हे फॅक्टर पास्कल ट्रायंगलपासून घेतो की जो पास्कल ट्रायंगल मला बायनॉमियल एक्सपेन्शनसाठी उपयोगी पडतो, फेबिनो सिरीजसाठी उपयोगी पडतो आणि डिफरंट याच्यासाठी आपण पास्कल ट्रायंगलचा यूज करत असतो. आता पास्कल ट्रायंगलपासून 2 वर्षाचे फॅक्टर आपण घेतले 2 1 हे पाठच करून ठेवायचे. आता 10% दराने या ठिकाणी आपल्याला ऑप्शनचा वापर करायचा आहे. आता सरळ कन्सेप्ट वापरायची. जर बघा सरळ व्याज जर असतं तर 10% म्हणजे 470 असते. 470 ही माझी रक्कम 945 पेक्षा जास्त होते, म्हणजे 4700 घेऊन आपल्याला उपयोग नाही आहे. मग 4700 ऑप्शन कॅन्सल झाला, 4800 कॅन्सल झाला, आपण 4500 घेणार. आता 4500चे 10% म्हणजे 1 0 कमी करणं म्हणजे 450. मग हा फॅक्टर काय सांगतोय, 450 हा अंक मी 2 वेळेस लिहिणार म्हणजे 450 450. चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावरील व्याज. आता ह्या 450चे पुन्हा 10% काढणार. मग 450चे 10% म्हणजे पुन्हा 1 0 कमी येणार, 45 हा अंक 1 वेळा लिहिणार. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे यांची बेरीज 450 450 900 अधिक 45 945 चक्रवाढ व्याज भेटलं, टॅली झालं, ती रक्कम 4500. आता पुन्हा एकदा पहा वेगळं एक्झाम्पल घेऊन चक्रवाढ व्याज कसं काढायचे ते या कन्सेप्टचा वापर करून. समजा मला म्हटलं की 10% दराने 3000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. विद्यार्थी मित्रांनो 2 वर्षाचे फॅक्टर घ्यायचे 2 1, 10% 1 0 कमी 300, 300 दोनदा घ्यायचं म्हणजे 300 300. चक्रवाढ व्याज व्याजावरील व्याज पुन्हा 1 0 कमी 30 एकदा, 300 आणि 300 600 वरचं 30 630 झालं. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 630. यासाठी कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे. आता पहा एका मुद्दल रकमेवर 10.5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 615 होते. मुद्दलाची रक्कम किती? आता पहा इथं आपण 7000 घेतलं, 5% म्हणजे 7 5 35, 350 350 700 रुपये तर इथंच व्हायला लागले, म्हणजे 7000 ऑप्शन बाद झाला माझा, 8800 बाद झाला. आता आपण 6000 घेतलं. आता 2 वर्षाचे फॅक्टर 2 1 सिंपल. 6000चे 5%, 5% म्हणजे 5/100, 2 0 कटले 2 0, 60 गुणिले 5 बरोबर 300. आता पहा 300 हा अंक आपण दोनदा लिहिणार, 300 300. चक्रवाढ व्याज व्याजावरील व्याज इंटरेस्ट अपॉन इंटरेस्ट म्हणजेच ह्या 300चे पुन्हा 5%, 2 0 कटले 3 5 15, 15 कितीदा घेणार, एकदा घेणार, यासाठीच फॅक्टर आहेत. मग यांची बेरीज म्हणजेच 300 आणि 300 600 अधिक 15 615 होत आहे, टॅली झालं, म्हणजेच ती मुद्दलाची रक्कम प्रिन्सिपल किती असणार आहे, 6000 असणार आहे, 6000 असणार आहे. क्वेश्चन नंबर 9. पुन्हा हा क्वेश्चन आयोगानं परम्युटेशन कॉम्बिनेशनवरती आधारित क्वेश्चन 20 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार केली आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 अंतर्गत पर्याय आहेत, म्हणजे आयदर ए ऑर बी असेल, 2 ऑप्शन आहेत, ए बी असेल, येस नो असेल, व्हॉट एव्हर मे बी. दिलेल्या सर्व प्रश्नातील 1 किंवा अधिक प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. हा फार महत्त्वाचा पॉईंट होता. मला कमीत कमी 1 किंवा अधिक प्रश्नांचं उत्तर लिहिणं कंपल्सन आहे, म्हणजे ए किंवा बी इथं मला इथं सिलेक्ट करावं लागेल. ओके, 1 किंवा अधिक प्रश्नांना. तर उत्तरे देण्याच्या विद्यार्थ्याला शक्य असणाऱ्या मार्गाची संख्या निवडा. आता पहा इथं एका विद्यार्थ्याकडं 3 ऑप्शन आहेत. होय 3 ऑप्शन आहेत. सर इथं तर 2 म्हणतंय की बरोबर आहे. एक आहे ए, एक आहे बी, म्हणजे एकतर तो एला गोल करेल किंवा बीला करेल, किंवा तिसरा पर्याय म्हणजे ए आणि बी दोन्ही ब्लँक ठेवेल, कुणालाच गोल करणार नाही. हा पण त्याच्याकडे एक पर्याय आहे ना. मग असे पर्याय किती आहेत? आता ह्याच्याकडे असे 3 ऑप्शन झाले, एला गोल करणं, बीला करणं किंवा ब्लँक सोडणं. मग असे ऑप्शन झाले 3.
आणि प्रश्नांची संख्या किती आहे 20, म्हणजे असे 3⁻20 वे तयार झाले असते. पण गणितात काय म्हटले, एक किंवा अधिक प्रश्नाला उत्तर द्यायचे. याचा अर्थ 20चे 20 प्रश्न न सॉल्व करता ब्लँक सोडणं ही एक पॉसिबिलिटी मला कमी करावी लागेल, कारण कमीत कमी एका प्रश्नाचं तरी उत्तर देणं कंपल्शन आहे. म्हणजेच 3/20 याच्यातून एक ऑप्शन म्हणजे कुठला 20च्या 20 ब्लँक सोडणं तो कमी करावा लागेल, म्हणजे 3⁻20 - 1 हे याचं आपलं उत्तर झालं. यावर आधारित केलेला हा क्वेश्चन बघूयात. मी असा सेट केला, एका परीक्षेत 15 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 3 पर्याय दिलेत ABC. जर विद्यार्थ्याने एक किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे दिली तर त्याच्याकडे एकूण किती पर्याय उपलब्ध असतील, म्हणजे इथं आपल्याला मिनिमम एक क्वेश्चन हा अटेम्प्ट करायचा आहे. आता त्याच्याकडे ABC 3 पर्याय आणि चौथा म्हणजे सगळे ब्लँक सोडणं, म्हणजे आता त्याच्याकडं 4 पर्याय आहेत. आणि प्रश्नांची संख्या किती आहे 15, 4:15. पण तीच कंडिशन आली इथं काय, एक किंवा अधिक प्रश्नाला उत्तर द्यायचे, म्हणजे 15 ते 15 प्रश्न कुठलाही गोल न करता सोडवणं, ती कंडिशन मायनस करावी लागेल, म्हणजेच 4⁻15 - 1. क्वेश्चन नंबर 10, प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीवर आपल्याला हमखासपणे अयोग्य प्रश्न विचारत जात आहे. एका पिशवीमध्ये 3 पांढरे, 2 निळे आणि 5 लाल चेंडू आहेत. आता जेव्हा एखादं स्टेटमेंट आलं रे आलं की पहिलं काम करायचं, ह्या सगळ्यांची बेरीज करायची. सगळ्यांची बेरीज किती झाली, 3 आणि 2 5 आणि 5 10 झाली. आता ही बेरीज का करायची बघू आपण. जर यादृच्छिक पद्धतीने पिशवीतून एक चेंडू काढला, मग जेवढी बेरीज आहे आणि बाहेर काढलेले चेंडू म्हणजे तो असतो आपला सॅम्पल स्पेस, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. एकूण चेंडूची बेरीज 10 होती 10C, आणि त्यातून किती चेंडू काढला, एक काढला, म्हणून 10C1 हा झाला सॅम्पल स्पेस. 2 चेंडू काढले असते तर 10C2 आलं असतं. आता 10C1 ची किंमत आपल्याला माहिती आहे 10चा आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, NC1 n = n, 10C1 = 10. आता तर काढलेला चेंडू लाल नाही याची संभाव्यता किती. आता पहा, काढलेला चेंडू लाल नाही म्हणजेच तो कोणता असू शकतो, पांढरा किंवा निळा असू शकतो. म्हणजेच तो चेंडू 3 आणि 2 ह्या 5 चेंडूमधून कोणताही एक येऊ शकतो. म्हणजेच नंबर ऑफ इव्हेंट्स, आपल्याला 5 मधून कोणताही एक चेंडू काढला तरी तो लाल असणार नाही. 5C1 म्हणजेच 5 आलं. आता या घटनेची संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट = नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आता नंबर ऑफ इव्हेंटची संख्या मला माहिती आहे 5, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 10, म्हणजे याची प्रोबॅबिलिटी संभाव्यता ही आली 1/2. एका पिशवीमध्ये 4 हिरवे, 3 पिवळे आणि 3 लाल चेंडू आहेत. टोटल चेंडू 3 आणि 3 6 आणि 4 10 आहेत. जर यादृच्छिक पद्धतीने पिशवीतून एक चेंडू काढला तर काढलेला चेंडू हिरवा नाही, नॉट ग्रीन, याची प्रोबॅबिलिटी किती आहे, ग्रीन नसला पाहिजे. टोटल चेंडू 10 आहेत. आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 10 मधून आपण एक चेंडू काढतोय म्हणजे 10 झाले. आता नंबर ऑफ इव्हेंट्स, आता मला ग्रीन नको आहे, हिरवा नको आहे. हिरवा नको म्हणजे तो येलो किंवा रेड दोन्हीपैकी कोणताही एक चालेल, पिवळा किंवा लाल असला तरी चालेल. म्हणजे पिवळा आणि लाल हे टोटल चेंडू 6 आहेत. मी 6 मधून कोणताही एक पिक करू शकतो. नंबर ऑफ इव्हेंट 6C1 = 6. आता या घटनेची प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट्स = नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ इव्हेंट किती आहेत 6, 6/10, 6/10 म्हणजे 2 न भाग जाईल, 2×6 2×5 या घटनेची संभाव्यता ही किती आहे 3/5 आहे. विद्यार्थी मित्रांनो,
शाश्वत अकॅडमी ही आपल्याला MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न याच्या अनुषंगानं मेन्सची टेस्ट सिरीज घेऊन येत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मेंटरिंग प्रोग्राम 2025 जे विद्यार्थी सध्याच्या याची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी हा मेंटरिंग प्रोग्रामचं मीडियम इंग्लिश आणि मराठी या दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 10 सब्जेक्ट वाईज टेस्ट मिळणार आहेत. त्याच पद्धतीनं फुल लेंथ टेस्ट आहेत आणि ऑप्शनलच्या टेस्ट देखील अवेलेबल आहेत. ते ऑप्शनल PSIR, सोशिओलॉजी, जॉग्रफी, हिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी या ऑप्शनलच्या देखील आपल्याला टेस्ट अवेलेबल असणार आहेत. तसंच ज्यांचं टार्गेट हे नेक्स्ट इयर आहे त्यांच्यासाठी आपल्याला IWP ही बॅच, इंडिव्हिज्युअल रायटिंग प्रोग्राम बॅच ही त्यांच्यासाठी असणार आहे. यामध्ये ही बॅच आपली 365 डेज पूर्ण वर्षभर असणारी बॅच आहे. या बॅचमध्ये आपल्याला जसं की या बॅचमधली जी वैशिष्ट्ये आहेत की ड्युअल लेवल इव्हॅल्युएशन आहे, मॉडेल आन्सर्स आहेत, 1-to-1 मेंटॉरिंग आहे, तर हे तर असणार आहेतच आहेत आणि यासोबत आपल्याला याचे ॲडिशनल म्हणजे प्रिंटेड नोट्स देखील मिळणार आहेत. तर या बॅचविषयी ज्यांना इन्क्वायरी करायची आहे तर हे या दिलेल्या क्रमांकावरती आपल्याला संपर्क साधायचा आहे किंवा यापैकी खालीलपैकी कोणत्याही क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. ओके, थँक्यू.